बाळा तुझं नाव सांग. माझं नाव रोशनी. फोन हातात घेऊन कस काय? हो, फोन शिवाय मला जमत नाही. फोन असला तर मी सगळं आन्सर देऊ शकते. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकते. फोन शिवाय नाही हो मला जमत. अरे बापरे. हम्म. बाळा तुझं पूर्ण नाव सांग बरं. म्हणजे तुम्ही माझं नाव नाही विचारून आलात का? वा वा वा, घरापर्यंत आला पण माझं नाव नाही माहित. बाळा उभी होऊन जरा चाल बरं. आता चालत आले होते मी. तुम्ही पाहिलं नाही का होणाऱ्या सासूबाई? मग खायला आता तुझ बनवलं असशील ना? नाही, आम्ही ऑर्डर केलंय, बनवलेलं नाहीये घरी. कोणाला एवढा वेळ होता? तुम्ही वेळेवर सांगितलं ना. स्वयंपाक आवडतो का? हो, आवडतो ना स्वयंपाक, तोही कधी कधी. मला चहा करता येतो फक्त. एकदा तर सांगू मी काय केलं होतं माहितीये का? मला ना पोळ्या करायच्या होत्या. चपात्या बनायचं का? चपात्या त्याच करायच्या होत्या. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, त्याच्यामध्ये खूप सारं पाणी टाकलं आणि ते पूर्ण कसं तरी झालं. मग मी ते फेकून द्यावं लागलं ना. पण मी लग्न झाल्यावर या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. मला नाही जमत. करावं तर लागेल ना. बाकी दुसरं सांगा. चहा सांगा. चहा दिवसभर करे ना. बाई तुझ्या मामाचं नाव काय आहे? मामाचं नाव? मामाचं आडनाव घेऊन काय करता? लग्न माझ्यासोबत करायचं का माझ्या मामासोबत? मामाचं सरनेम? अशा पोरांशी लग्न जेवण लावून खायला काय काय आवडतं तुला? जेवणात मला नॉनव्हेज बनवता येत नाही, पण खाताना मस्त येतं एकदम भारी. मी काही बनवत नाही, मी सगळं ऑर्डर करून खाते. फोन आहे ना फोन. मला फोन शिवाय जमत नाही. फोन शिवाय मी जेवण करत नाही. फोन शिवाय मी वॉशरूमला सुद्धा जात नाही. तर सगळं जास्त महत्वाचं आहे मला फोन. मला बाकीच्या वस्तू नाही येत करता. ते सगळं माझी आईच करते. कसली मुलगी, ठीक लग्न आहे, झालं हिला कसं जाऊ आता काहीच मी. येत नाही हिला. राहून तरी काय करणार आहेस तू आता? एक सांग, लग्न बिग्न करायची इच्छा बिच्छा आहे की नाही म्हणा. एक स्थळ सुद्धा तू चांगलं जुळू देत नाही. कशी उत्तरं देतेस, काही वागतेस, अशी कशी वागू शकतेस का तू? अगं आई, काय ती बाई विचारत होती? होणारी होणारी सासू आहे ती. सासूबाई. ठीक आहे, पण एवढे प्रश्न कस काय विचारतात? आता जे आहे ते खरं सांगले ना मी.